ऍट पोस्ट किरदाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे पूर्णपणे मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर गेल्या 3 वर्षापासून आम्ही आमच्या शेतात गोकृपा अमृतमचा वापर करतोय आणि आम्हाला उत्कृष्ट असं उत्पन्न मिळालंय. आम्ही कोकणात जे भात, काजू आणि आंबा होतो ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे झाडं लावली आहेत. त्याच्यापैकी लाल केळी, तैवान पिंक पेरू, चेरी, स्टार फ्रूट, बिनचिकाचा काजू, लाल फणस, बिनचिकाचा फणस अशा बऱ्याच प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. आमच्याकडून तुम्ही गोकृपा अमृतम घेऊन जा. त्याच्यानंतर तुम्ही अजून 5 जणांना द्या फ्रीमध्ये. त्याच्यानंतर त्या 5 जणांना सांगा की तुम्ही अजून पुढे 5 जणांना द्या. म्हणजे आपण असं संपूर्ण सेंद्रिय शेती आपल्या देशभरात पसरवू शकतो. नमस्कार, मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या कृषी कन्या या युट्यूब चॅनलवर. तर हा आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण सेंद्रिय पद्धतीचा वापर करून शेती करून आपण कसं भरभरून उत्पन्न घेऊ शकतो हे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण त्यातल्या एक जे सेंद्रिय प्रोडक्ट आहे तो कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण 200 लिटर गोकृपा अमृतम बनवणार आहोत. तर हे गोकृपा अमृतम बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते, काय काय साहित्य लागतं ते सर्वप्रथम जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे गोकृपा अमृतम बनवण्यासाठी तर ते आहे हे मदर कल्चर, गोकृपा अमृतमचं मदर कल्चर. तर आपल्याला 1 लिटर हे मदर कल्चर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 लिटर देशी गाईचं ताक लागणार आहे आणि 2 किलो गुळ लागणार आहे. काळा गुळ असेल तर उत्तमच, पण समजा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही जो पण गुळ उपलब्ध आहे तो वापरू शकता. झाडांची उत्तम वाढ, झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढणे, फळधारणा सुधारणे, तसेच 3 ते 4 पटीने उत्पन्नात वाढ होणे, हे सगळं होऊ शकतं फक्त आणि फक्त सेंद्रिय शेती आणि गोकृपा अमृतमच्या आधारावर. हा व्हिडिओ बनवण्यामागची माझी एवढीच कळकळ आहे की आपल्या देशात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावं, संपूर्ण शेती हळूहळू केमिकल फ्री व्हावी. तर महत्वाची गोष्ट अशी की आम्ही आमच्या इथे गोकृपा अमृतमचं कल्चर बनवलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍट पोस्ट किरदाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी इथे येऊन घेऊन जाऊ शकता. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत आहे. आणि घरी जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने मी हा व्हिडिओ दाखवलाय की कसं आपण गोकृपा अमृतम बनवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता.
आज आपण 200 लिटर गोकृपा अमृतम बनवणार आहोत. तर हे गोकृपा अमृतम बनवण्यासाठी आपल्याला 200 लिटरचा ड्रम लागणार आहे. हा जो ड्रम आहे हा पूर्णपणे स्वच्छ असायला हवा. यात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा ऑइल हे नसायला हवं. तर सगळ्यात पहिला म्हणजे हा ड्रम मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यात पूर्ण 200 लिटर पाणी भरून घेतलंय. आता हे 2 लिटर ताक आपण या पाण्यात मिसळणार आहोत. आता हा 2 किलो गूळ पाण्यात चांगला मिसळून 200 लिटरच्या पाण्यात मिसळवणार आहोत. हॅलो. त्यानंतर तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गोकृपा अमृतम कल्चर. हे पण आपण त्या 200 लिटरच्या पाण्यात मिसळणार आहोत. 7 दिवसानंतर हे गोकृपा अमृतम जे आहे ते वापरण्यासाठी तयार होतं. तर इथून पुढचे 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी असं हे एकाच दिशेने ढवळत राहायचंय आणि मग 7 दिवसानंतर आपण आपल्या शेतात हे वापरू शकतो. अशा प्रकारे या ड्रमला एका कपड्याने झाकून ठेवायचंय आणि पुढील 7 दिवस प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे जे गोकृपा अमृतम आहे त्याला असं एकाच दिशेने मिक्स करत राहायचंय. आता आपण सर्वांनी हा जो संपूर्ण व्हिडिओ बघितलात की गोकृपा अमृतम कसं बनवायचं, पण हे जे गोकृपा अमृतम आहे याचा नक्की फायदा काय आणि हे नेमकं आहे तरी काय. तर सांगण्याची गोष्ट अशी की हे जे गोकृपा अमृतम आहे हे गुजरात मधील बन्सी गोशाळा ही जी अहमदाबाद मध्ये आहे तिथे गोपालबाई सुतारिया यांनी संपूर्ण रिसर्च करून RNA DNA टेस्ट करून याच्यामध्ये किती मित्र बॅक्टेरिया आहेत या सगळ्याचं संशोधन करून बनवलेलं हे एक कल्चर आहे. आणि हे कल्चर आहे हे आपण शेतकऱ्यांना देतो आणि ते शेतकऱ्यांना कसं वाढवायचं याची आपण पद्धत याची मेथड शिकवतो. आणि हे जेव्हा आपण आपल्या शेतात वापरतो तेव्हा शेताचे जे उत्पन्न आहे ते 3 ते 4 पटीने वाढतं. आणि एकदा का याचं कल्चर तुमच्याकडे तयार झालं तर वर्षोनवर्ष तुम्ही पुन्हा पुन्हा असं गोकृपा अमृतम बनवू शकता. एकदा नक्की तुम्ही गोकृपा अमृतम बनवून बघा, तुमच्या शेतात वापरून बघा आणि तुम्हाला कसं उत्पन्न मिळतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. यावर्षी मी गुजरात सरकारला सादर केला होता आंबा प्रदर्शनामध्ये. हो नाही नाही तिकडेच मोठं झाड आहे ना, मदर प्लांट आहेत आपले, मदर प्लांट आहे. त्याला 5 महिन्याचे फणस तेवढे वाढलेत बघा, तुमच्या उंचीपेक्षा पण मोठे. हे वांग पण जपान मधलं, आपल्या इथलं नाही. आणि फवारा बसल्यामुळे रोग पकडत नाही आपल्याकडे. 5 महिन्याचे झाड आहे. 5 महिन्यापूर्वी अशी बाग होती, ती पलीकडे आमचीच बाग आहे. त्याला सगळ्याला सोलर पेन्सिल, कोणी माकडे येणार नाही, काय नाही काय नाही. हा ब्लॅक जपान आहे आपल्याकडे. हा लागलेला काय म्हणतात त्याचा मदर प्लांट आहे. हा ब्लॅक जपानच आहे. ब्लॅक मियाजाकी आपल्याकडे जपानचा जपान. हा मित्राचा मुलगा एकाला किती आहेत बघा. बघा फक्त केमिकल वापरतच नाही आपण. हे जापनीज वांग आहे. ह्याला आपल्या गावठी याच्यावरती त्याला कलम बनवलं, गावठी याला कलम केलाय. पण त्यांची पानं आणि आपल्या वांग्याची पानं बघितली, आपली वांगी आहे पान बघा आणि ह्याचं पान बघा.